Hello students, in last lecture, in our last video, we discussed about the meaning, definition and significance of capital budgeting. Okay, so in this lecture or in this video, we will discuss about the types of capital budgeting decisions. कोणते असतात टाइप्स ऑफ कॅपिटल बजेटिंग डिसिजन, काय आहेत वेगवेगळे टाइप्स त्याचे. सो फर्स्ट इज रिप्लेसमेंट. रिप्लेसमेंट मीन्स काय आहे की जी एक्झिस्टिंग फिक्स ॲसेट आहे ती फिक्स ॲसेट आपण काय करणार आहोत, रिप्लेस करणार आहोत. रिप्लेसमेंट ऑफ फिक्स ॲसेट मे बिकम नेसेसरी आयदर ऑन अकाउंट ऑफ देअर बीइंग वॉर्न आउट ऑर बिकम ऑब्सोलेट ड्यू टू न्यू इन्व्हेन्शन. बघा, रिप्लेसमेंट आपण का करत असतो, कारण काय आहे की ही मशिनरी काय झालेली आहे, इफेक्टिवली काम करत नाही, जुनी झालेली आहे, तिची इफिशियन्सी घटलेली आहे, म्हणून आपल्याला चेंज करायची असते. किंवा दुसरं काय आहे, ऑब्सोलेट म्हणजे आउटडेटेड, त्या मशिनरीने त्या टेक्निकने काम करणं आता आपल्याला शक्य नाही, कारण टेक्निक चेंज झाले. म्हणजे काय आहे, आता पूर्वीचे टाईपरायटर तुम्ही पाहिलेत का, ह्या टाईपरायटरवरती आता काय झालेलं आहे, न्यू इन्व्हेन्शन, कम्प्युटर आलेत, लॅपटॉप आलेत, त्याच्यावरती तुम्ही टाईप करू शकता, मोबाईलवर तुमच्या तुम्ही टाईप करू शकता, बरोबर. आता टाईपरायटर काय झाले, ऑब्सोलेट. ऑब्सोलेट म्हणजे काय, आउटडेटेड झालेले आहेत. तरीसुद्धा काही ठिकाणी ते सरकारी ऑफिसमध्ये वगैरे वापरले जातात. ठीक आहे, लक्षात आलं. रिप्लेसमेंट. देन सेकंड रिझन और सेकंड टाईप ऑफ कॅपिटल बजेटिंग, दॅट इज एक्सपान्शन. एक्सपान्शन म्हणजे काय आहे की आपल्याला विस्तार करायचा आहे, आपल्याला एक्सपांड करायचं आहे. ॲडिशनल इन्व्हेस्टमेंट ऑफ कॅपिटल शॅल बी रिक्वायर्ड इफ ए फर्म वॉन्ट्स टू बी एक्सपांड इट्स प्रोडक्शन कॅपॅसिटी ड्यू टू हाय डिमांड फॉर इट्स प्रोडक्ट. प्रॉडक्टला हाय डिमांड आहे आणि म्हणून कंपनीला काय करायचं असतं की जे काही प्रॉडक्ट आहे त्याचं प्रोडक्शन वाढवायचं असतं, नवीन ब्रँचेस ओपन करायच्या असतात, नवीन ऑफिसेस ओपन करायचे असतात आणि म्हणून काय करायचं असतं, एक्सपान्शन करायचं असतं. आणि ह्या एक्सपान्शनसाठी काय आहे की नवीन मशिनरीची गरज असते, नवीन फिक्स ॲसेटची गरज असते, नवीन कॅपिटल बजेटिंग आपल्याला करायचं असतं. बघा, म्हणजे फर्स्ट काय आहे टाईप, रिप्लेसमेंट. सेकंड काय आहे, एक्सपान्शन. अँड थर्ड आहे डायव्हर्सिफिकेशन. डायव्हर्सिफिकेशन मीन्स काय, A business firm may be interested in diversification for reduction in risk by entering into several markets rather than operating in a single market. बघा, डायव्हर्सिफिकेशन म्हणजे काय की आपण काय करत असतो की एकाच मार्केटऐवजी आपण वेगवेगळ्या मार्केटमध्ये काम करायला सुरुवात करतो आणि आपली रिस्क आपण डिव्हाइड करतो. म्हणजे जर काय आहे, आपण लोकल लेवलला काम करत असू तर आपण काय करतो की वेगवेगळ्या मार्केटमध्ये आपण काय करतो, एंटर करतो. फक्त स्थानिक बाजारपेठेत आपण विकत असू तर आपण काय करतो, तालुकास्तरीय जातो, शहरांमध्ये जातो, राज्यस्तरीय विकतो, आपण आंतरराज्यीय म्हणजे इतर राज्यांमध्ये विकतो, काही वेळेला एक्सपोर्ट करतो. त्याला काय म्हणायचं, डायव्हर्सिफिकेशन. सेम वे काय आहे की प्रॉडक्ट पण आपण काय करतो, चेंज करतो. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे डायव्हर्सिफिकेशन, वस्तुभेद आपल्याला करता येतो. मग आपण पहिल्यांदा एकाच साईजमध्ये जर वस्तू विकत असू तर काय केलं जातं, वेगवेगळ्या साईजमध्ये. समजा आपलं काही प्रॉडक्ट असं आहे की फूड प्रॉडक्ट आहे सॉरी, आपण काय करू शकतो की एक आपण सुरुवातीला आपण 100 ग्रॅमचेच पॅकिंग विकत असू तर आपण काय करतो, मग 250 ग्रॅमचे आहेत, 500 ग्रॅमचे आहेत, 1 kg आहे, 5 kg आहे, 10 kg. डायव्हर्सिफिकेशन. लक्षात आलं. म्हणजे हे काय आहे की डायव्हर्सिफिकेशन कशासाठी केलं जातं, टू इन्क्रीज द प्रॉफिट, टू एंटर इन टू न्यू मार्केट. न्यू मार्केटमध्ये आपल्याला एंट्री करायची असेल तर डायव्हर्सिफिकेशन आपल्याला गरजेचं असतं. आणि डायव्हर्सिफिकेशन काय आहे, इट इज वन ऑफ द इम्पॉर्टंट टाईप ऑफ कॅपिटल बजेटिंग. आणि देन अदर प्रोजेक्ट्स, इतर प्रोजेक्ट आपल्याला करायला मिळतात. म्हणजे मग ए फर्म मे हॅव टू इन्व्हेस्ट मनी इन सच प्रोजेक्ट्स विच आर नॉट डायरेक्टली रिझल्टेड इन टू प्रॉफिट. म्हणजे आपल्याला त्या प्रोजेक्टमधून डायरेक्ट प्रॉफिट मिळणार नाही, पण इनडायरेक्टली प्रॉफिट मात्र काय आहे, नक्कीच आहे. म्हणजे काय आहे की तुम्हाला एक्झाम्पल देते मी. फॉर एक्झाम्पल, इन्स्टॉलेशन ऑफ पोल्युशन कंट्रोल इक्विपमेंट्स मे बी नेसेसरी ऑन अकाउंट ऑफ लीगल रिक्वायरमेंट्स.
बघा आता एक उदाहरण देते, आता मला राहवत नाही म्हणून मी तुम्हाला सांगते. इथं मी काय दिलं तुम्हाला की पोल्युशन कंट्रोल इक्विपमेंटमुळं काय होतं की आपल्याला लिगली रिक्वायरमेंट जी काय आहे ती फुलफिल होते. मग ह्या पोल्युशन इक्विपमेंटमुळं आपला फायदा वाढणार नाही, परंतु काय होतं की आपण सेफ राहतो. सेम वे बघा, आता तुम्हाला कुरकुम माहिती असेल. काय आहे कुरकुमला? खूप साऱ्या मेडिकल कंपन्या आहेत, बरोबर आहे. औषधांच्या कंपन्या तिथे आहेत, केमिकल फॅक्टरीज आहेत तिथे. आणि ह्या केमिकल फॅक्टरीमुळं काय होतं की तिथे खूप सारं पोल्युशन आहे. त्या एरियामध्ये गेल्यावरतीच लगेच आपल्या लक्षात येतं की आपल्याला थोडासा श्वास घ्यायला त्रास होतो आहे, वास घ्यायला त्रास होतो आहे. तिथलं पाणी पण काय आहे, पोल्युटेड आहे. मग ह्या कंपन्या काय करत असतात की मग गावकरी ह्या लोकांना विरोध करतात सारखे की ह्या कंपन्या इथे नको, आमच्या आरोग्याला धोका निर्माण होतो आहे, केमिकल झोन आहे. मग ह्या लोकांचं, ह्या गावातल्या लोकांना आपण काही सुखसुविधा देऊ शकतो का, या दृष्टीने ह्या कंपन्या नेहमी काय करत असतात, वेगवेगळे ॲक्टिव्हिटीज घेत असतात. जसं की सायकल वाटप आहे, स्टुडंटना युनिफॉर्म वाटप आहे, पुस्तकं दिली जातात स्टुडंटना, वेगवेगळ्या पद्धतीने म्हणजे ज्येष्ठ नागरिकांसाठी काही ॲक्टिव्हिटीज घेतल्या जातात, जेणेकरून काय होईल की या लोकांना थोडंसं काय होईल की त्यांच्याबद्दलच्या ज्या काही कंप्लेंट आहेत कंपनीबद्दलच्या, त्यांची धार, त्यांची तीव्रता थोडीशी कमी होईल. या ॲक्टिव्हिटीजमधून कंपनीला खरं तर काही प्रॉफिट होणार आहे का? डायरेक्टली नाही. पण काय होणार आहे की जो लोकांचा विरोध आहे तो मात्र काय होऊ शकतो, थोडासा कमी होऊ शकतो. म्हणून काय असतात की अदर प्रोजेक्ट्स म्हणजे इतर प्रोजेक्ट इथे घेता येतात. म्हणजे आत्ता आपण काय डिस्कस केलं तर आपण घेतले की टाईप्स ऑफ कॅपिटल बजेटिंग डिसिजन. कोणकोणते टाईप्स पाहिले आपण? रिप्लेसमेंट, एक्सपान्शन, डायव्हर्सिफिकेशन अँड अदर प्रोजेक्ट्स. ओके, नाव वी विल डिस्कस अबाउट द कॅपिटल बजेटिंग प्रोसेस. काय प्रोसेस असते, कशा पद्धतीने प्रोसेस केली जाते. हे बघा, फर्स्ट आहे त्याचे मला वाटते की एक 4 ते 5 टप्पे आहेत. 3, 4 बरोबर 4 टप्पे आहेत. फर्स्ट आहे बघा, आता तुम्हाला आपण असं करूया की एखादं उदाहरण घेऊया आणि त्या उदाहरणानुसार आपण सोडूया की काय टप्पे असतील. फर्स्ट आहे प्रोजेक्ट जनरेशन. बघा, प्रोजेक्ट जनरेशन मीन्स काय? जनरेटिंग द प्रपोजल्स इन्व्हेस्टमेंट इज द फर्स्ट स्टेप. प्रपोजल गोळा करायचे. आपल्याला एखादी मशिनरी घ्यायची आहे. आपण तुमच्यासाठी मशिनरी जरा अवघड जाईल. आपण काय करूया, गाडी घेऊया का एखादी 2 व्हीलर किंवा 4 व्हीलर तुम्हाला घ्यायची आहे. मग तुम्ही काय करणार आहात की वेगवेगळे प्रपोजल्स तुम्ही कलेक्ट करणार आहात. द इन्व्हेस्टमेंट प्रपोजल मे फॉल इन टू वन ऑफ द फॉलोइंग कॅटेगरीज. काय काय असतील ते प्रपोजल्स? प्रपोजल्स टू ॲड न्यू प्रॉडक्ट टू द प्रॉडक्ट लाईन. न्यू प्रॉडक्ट, आपल्याला जे काही प्रॉडक्ट लाईन आपली आहे त्या प्रॉडक्ट लाईनमध्ये आणखी एखादा नवीन प्रॉडक्ट आपल्याला ॲड करायचा आहे, त्यासाठीचे प्रपोजल्स. आता हे काय आहे प्रकार? प्रॉडक्ट लाईन तुम्ही ऐकली आहे का? नाही ऐकली. मी सांगते किंवा ऐकली असेल तरी तुमच्या लक्षात नसेल. ह्या कोरोनामुळं काय झालेलं आहे की तुमचा अभ्यासाकडचा जो कल आहे, दृष्टिकोन आहे, तो सगळा बदलला आहे. तुम्हाला अभ्यास करावा असं वाटत नाही, कारण डायरेक्ट 1 to 1 कम्युनिकेशन नाही. ह्या व्हिडिओमधून काही लक्षात येत नाही, हे मला सगळं समजते. पण आता आपल्याला इलाज नाही. जी काही परिस्थिती येईल त्या परिस्थितीला सामोरं जाणं एवढंच आपल्या हातात आहे, बरोबर? ठीक. सो वी आर डिस्कसिंग अबाउट द प्रॉडक्ट लाईन. प्रॉडक्ट लाईनबद्दल आपण डिस्कस करत होतो. तर प्रॉडक्ट लाईनचं उदाहरण देते मी तुम्हाला. सॅमसंग, लगेच हसू आलं सगळ्यांच्या चेहऱ्यावरती. सॅमसंग तुम्हाला माहिती आहे कंपनी. आता सॅमसंगच्या वेगवेगळ्या प्रॉडक्ट लाईन आहेत असं जर मी म्हटलं तर तुम्हाला पटकन समजणार नाही. तुम्ही पटकन उत्तर समोर असतं तर तुम्ही उत्तरं देऊ शकला असता. काय आहेत वेगवेगळ्या प्रॉडक्ट लाईन सॅमसंगच्या? तर सॅमसंगचे पहिले आहेत मोबाईल. माझा पण सॅमसंगचाच मोबाईल आहे. मोबाईल आहेत सध्याचे. फ्रीज आहेत, वॉशिंग मशीन आहेत, टी व्ही आहेत, बरोबर? माझ्याकडे पण टी व्हीसुद्धा सॅमसंगचाच आहे. ठीक आहे, म्हणजे हे काय आहेत त्यांचे प्रॉडक्ट लाईन. मग आणखी एखादं प्रॉडक्ट जर या सॅमसंगला सुरू करायचं असेल, समजा एखादी 4 व्हीलर, एखादी 2 व्हीलर सुरू करायची आहे, त्याला काय म्हणायचं? न्यू प्रॉडक्ट टू द प्रॉडक्ट लाईन. आणि मग त्या संबंधीचं सगळं प्रोसेस करणं, प्रपोजल तयार करणं, गोळा करणं, याला काय म्हणायचं? प्रोजेक्ट जनरेशन. लक्षात आलं? देन प्रपोजल्स टू एक्सपांड प्रोडक्शन कॅपॅसिटी इन एक्झिस्टिंग लाईन. आता आपण सॅमसंगचंच घेतलेलं आहे, बरोबर? सॅमसंगचं आपण उदाहरण घेतलेलं आहे. आता ह्या सॅमसंगला काय करायचं आहे की प्रोडक्शन कॅपॅसिटी काय करायची आहे? वाढवायची आहे. आता हे समजा
सध्या मोबाईल ऑनलाईनमुळं काय झालेलं आहे की मोबाईल विक्री सेलमध्ये खूप सारी इन्क्रीज दिसते, खूप मोठी वाढ दिसते आहे. आणि मग आता वेगवेगळ्या प्राइसेसचे त्याचं कॉन्फ्युग्रेशन, मला येतं की नाही, कॉन्फ्युग्रेशन वेगवेगळं असणारे मोबाईल तयार करायचे की लोकांना परवडतील. ग्रामीण भागातली मुलं सगळे मोबाईलवर शिकत आहेत हे लक्षात आलं कंपनीच्या, आणि मग कमी किमतीचे मोबाईल तयार करायचे. मग त्यासाठीचं जे काय असेल ते सगळं ती नवीन काय करायचं, एक्सपान्शन करायचं आहे. मग त्यासाठीचं जे काय असेल त्याला म्हणायचं प्रपोजल तयार करणं, ही सेकंड स्टेप. or proposal to reduce the cost of the output of the existing product without altering the scale of operation. बघा आता ह्या सॅमसंगचं काय करायचं आहे, समजा आता त्यांची ते दिवसाला 1000 मोबाईल तयार करतायत. आता हे करत असताना त्यांना ह्याची जी कॉस्ट आहे ही कॉस्ट त्यांना कमी करायची. 1000 तर आकडा कायमच ठेवायचा, रोजचे 1000 मोबाईल तयार झालेच पाहिजेत, पण त्याची कॉस्ट कमी करायची. मग आता ह्याच्यासाठी मशिनरी रिप्लेस करावी लागेल का, ह्याच्यासाठी रॉ मटेरियल वेगळं लागेल का, हे सगळं तयार करण्यासाठीचं प्रपोजल मागवणं. लक्षात आलं? ओके. देन सेल कॅम्पेनिंग, ट्रेड फेअर्स, पीपल इन द इंडस्ट्री, R&D institutes, research and development institutes, conferences and seminars will offer wide variety of innovations on capital assets for investment. बघा आता काय आहे की आपल्याला जेव्हा एखादी कॅपिटल ॲसेट घ्यायची आहे, मोठी ॲसेट घ्यायची आहे, तेव्हा आपण काय केलं पाहिजे की त्या इंडस्ट्रीमधल्या लोकांचं ट्रेड फेअर भरवलं पाहिजे, बरं, मेळावे भरवले पाहिजे. जे काही रिसर्च करणाऱ्या इन्स्टिट्यूट आहेत त्यांना बोलवलं पाहिजे. कॉन्फरन्सेस, सेमिनार्स आपण घेतले पाहिजेत की ज्याच्यामुळं काय होईल की त्याच्यामध्ये नवीन, त्या मशिनरीमध्ये नवीन इनोव्हेशन्स काय आहेत, नवीन व्हर्जन काय आले आहेत हे आपल्या लक्षात येतं, आणि मग आपण काय करू शकतो, त्या दृष्टीने आपण प्रयत्न करू शकतो. लक्षात आलं? प्रोजेक्ट जनरेशन. देन सेकंड, आता बघा आपल्याकडे 5-6 प्रपोजल आलेले आहेत. पहिल्या स्टेपमध्ये काय केलं आपण, प्रपोजल गोळा केले, आपलं उद्दिष्ट निश्चित केलं, आपल्याला नक्की काय करायचं आहे, आपल्याला नवीन प्रॉडक्ट तयार करायचं आहे का आपल्याला प्रोडक्शनची कॅपॅसिटी वाढवायची आहे का, आपल्याला कॉस्ट कमी करायची आहे. बघा यापैकी एक ऑब्जेक्टिव्ह आपण फायनल केलं, आणि त्या ऑब्जेक्टिव्हला धरून आपण काय केलं की प्रपोजल्स मागवले, आणि ह्या प्रपोजल्समध्ये आपल्याकडे 5-6 प्रपोजल्स आलेली आहेत. असं एक्झाम्पल दिलं की तुमच्या लक्षात येईल, बरोबर. मग याच्यामध्ये सेकंड स्टेप आपण काय करणार आहोत, प्रोजेक्ट इव्हॅल्युएशन. आता हे प्रोजेक्ट, आपण कुठला प्रोजेक्ट आपल्याला प्रॉफिटेबल आहे हे डिसाईड करणार, त्याला काय म्हणायचं, प्रोजेक्ट इव्हॅल्युएशन. इट इन्व्हॉल्व्स 2 स्टेप्स, 2 स्टेपमध्ये आहे ते. पहिली स्टेप काय आहे, इस्टिमेशन ऑफ बेनिफिट्स अँड कॉस्ट. साधं आहे, आपण एखादा ड्रेस, आपण एखादी वस्तू जेव्हा आपण घेतो तेव्हा आपण नेहमीच कॉस्ट बेनिफिट ॲनालिसिस करत असतो. काय करत असतो, याचा अर्थ काय, कॉस्ट बेनिफिट ॲनालिसिस करतो म्हणजे काय करत असतो की त्या वस्तूसाठी आपण देत असलेले पैसे आणि त्या वस्तूपासून आपल्याला मिळत असणारा फायदा याचं आपण इव्हॅल्युएशन करत असतो. म्हणजेच त्याला काय म्हणायचं, कॉस्ट बेनिफिट ॲनालिसिस. म्हणजे हे आपल्या प्रोजेक्टचं इव्हॅल्युएशन करत असताना आपण काय करणार, नेहमी त्याचं कॉस्ट अँड बेनिफिट ॲनालिसिस करणार असतो, बरोबर. द बेनिफिट्स अँड कॉस्ट आर मेजर्ड इन टर्म्स ऑफ कॅश फ्लोज. कशावरून करणार आहोत आपण, कॅश फ्लोज. कॅश फ्लो म्हटलं की काय आहे, अगेन देअर आर 2 टर्म्स, कॅश इनफ्लो अँड कॅश आउटफ्लो. येणारे पैसे आणि जाणारे पैसे, आपण किती त्याच्यासाठी पैसे देणार आहोत आणि तिथून आपल्याला किती उत्पन्न मिळणार आहे, कॅश इनफ्लो किती होणार आहे, याचं ॲनालिसिस करायचं. द इस्टिमेशन ऑफ द कॅश इनफ्लोज अँड कॅश आउटफ्लोज मेनली डिपेंड्स ऑन फ्युचर अनसर्टन्टीज. सांगितलं मी तुम्हाला काय आहे की बिझनेस एन्व्हायरमेंटवरती हे सगळ्या कॅश इनफ्लोज आणि आउटफ्लोज डिपेंड्स असतात. द रिस्क असोसिएटेड विथ ईच प्रोजेक्ट्स मस्ट बी केअरफुली ॲनालाइज्ड अँड सफिशियंट प्रोव्हिजन मस्ट बी मेड फॉर कन्व्हर्टिंग द डिफरंट टाईप्स ऑफ रिस्क. मग ह्या प्रोजेक्टमध्ये, प्रत्येक प्रपोजलमध्ये की काय आहे, किती रिस्क आहे आणि त्याच्यासाठी आपण काही प्रोव्हिजन करू शकतो आहे का, ही प्रोव्हिजन सफिशियंट आहे का, याचा सगळ्याचा आपल्याला स्टडी करावा लागतो. म्हणजे आपण काय करणार आहोत, प्रोजेक्ट इव्हॅल्युएशन करणार आहोत. देन सिलेक्शन ऑफ, सेकंड स्टेप आहे
सिलेक्शन ऑफ an appropriate criteria to judge the desirability of the project. It must be consistent with the firm's objective of maximizing its market value. The technique of time value of money may come as handy tool in evaluation of such proposals. बघा, आता जेव्हा आपण प्रपोजलचं सिलेक्शन करणार आहोत तेव्हा आपण त्याला एक क्रायटेरिया लावणार आहोत. ॲप्रोप्रिएट क्रायटेरिया तुम्हाला मी सांगितलं की 10 वर्ष 15 वर्ष या ॲसेटची काय असते, लाईफ असतं. आणि मग ह्या थ्रूआउट लाईफमध्ये आपल्याला किती इन्कम मिळणार आहे हे ठरवत असताना आजच्या रुपयाची व्हॅल्यू आणि 10 वर्षानंतरच्या रुपयाची व्हॅल्यू ही सेम नाही आहे. मग ती कन्सिडर करून आपण त्याचं रेव्हेन्यू डिसाईड केलं पाहिजे. शिकवणार आहे मी तुम्हाला. प्रॉब्लेम सॉल्व करत असताना हे टाईम व्हॅल्यू ऑफ मनी आपल्याला काय करायचं आहे, कन्सिडर करायचं आहे. ते कसं कॅल्क्युलेट करायचं हे मी तुम्हाला शिकवणारच आहे. फक्त काय पाहिजे, तुम्ही ते नीट शिकलं पाहिजे. बरोबर. आता ह्याच्या ज्या स्टेप्स होत्या, फर्स्ट काय होतं, फर्स्ट आपण काय पाहिलं, प्रोजेक्ट जनरेशन. देन सेकंड काय पाहिलं, प्रोजेक्ट इव्हॅल्युएशन. आणि प्रोजेक्ट इव्हॅल्युएशनमध्ये 2 स्टेप कोणत्या होत्या, इस्टिमेशन ऑफ बेनिफिट अँड कॉस्ट आणि देन सेकंड होती सिलेक्शन ऑफ ॲप्रोप्रिएट क्रायटेरिया. आता थर्ड आहे प्रोजेक्ट सिलेक्शन. आता ह्या सगळं आपण ते चेक केलं, कॉस्ट बेनिफिट ॲनालिसिस केलं, क्रायटेरिया पाहिला आपण. आता आपल्याला प्रोजेक्ट सिलेक्ट करायचा आहे. मग काय आहे, नो स्टँडर्ड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह प्रोसिजर कॅन बी लेट डाऊन फॉर अप्रूव्हिंग द इन्व्हेस्टमेंट प्रपोजल्स. द स्क्रीनिंग अँड सिलेक्शन प्रोसिजर आर डिफरंट फ्रॉम टाईम टू टाईम. कुठल्याही कंपनीची, कुठल्याही ऑर्गनायझेशनची एक स्टँडर्ड प्रोसिजर नसते की ती काय असते, दरवेळेस तीच प्रोसिजर वापरायची आणि फिक्स ॲसेट घ्यायची, खरेदी करायची किंवा एखादा प्रोजेक्ट ॲक्सेप्ट करायचा. प्रत्येक वेळेस कालानुरूप, परिस्थितीनुरूप ह्या काय असतात, ह्या चेंज होतात. आणि मग काय आहे की त्या पद्धतीने आपण निर्णय घ्यायचा आहे. त्या परिस्थितीवर, त्या सिच्युएशनवरती डिपेंड आपण काय करणार आहोत की प्रोजेक्ट सिलेक्ट करणार आहोत. मग त्यानंतर हा प्रोजेक्ट सिलेक्ट केल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची 4th स्टेप आहे, दॅट इज प्रोजेक्ट इव्हॅल्युएशन. काय आहे की वन्स द प्रपोजल फॉर कॅपिटल एक्सपेंडिचर इज फायनलाइज्ड, जेव्हा आपण काय केलं की कॅपिटल एक्सपेंडिचरचं प्रपोजल आपण फायनलाइज केलं, इट इज द ड्युटी ऑफ फायनान्स to finance manager to explore the different alternatives available for acquiring the funds. He has to prepare capital budget. Sufficient care must be taken to reduce average cost of fund. He has to prepare periodical reports and must seek prior permission from the top management. Systematic procedure should be developed to review the performance of project during their lifetime and after completion. बघा, फार महत्त्वाचं आहे हे 4th. प्रोजेक्ट इव्हॅल्युएशन करत असताना पहिल्यांदा जर आपण काय केलं, प्रपोजल आपण फायनल केलं, तर फायनान्स मॅनेजरनी काय केलं पाहिजे की फंड तो जो लागणार आहे, 10 कोटीची मशिनरी घ्यायची फायनल झाली. मग आता हे 10 कोटी रुपये कसे उभे करायचे, बरोबर, ॲक्विजिशन ऑफ फंड्स हे पाहिलं पाहिजे. देन कॅपिटल बजेट, मग हे 10 कोटी इक्विटी शेअर्स इश्यू करायचे, काही 2 कोटीचे, प्रेफरन्स शेअर 2 कोटीचे इश्यू करायचे, डिबेंचर 2 कोटीचे इश्यू करायचे, बॉन्ड्स 2 कोटीचे घ्यायचे, लोन 2 कोटीचे घ्यायचं. हे सगळं कॅपिटल बजेट त्याला तयार करावं लागतं. आणि हे करत असताना कॉस्ट ऑफ कॅपिटल कॅल्क्युलेट करायची. इक्विटी शेअरची कॉस्ट जास्त असेल तर प्रेफरन्स शेअर्स जास्त इश्यू करायचे. डिबेंचरची कॉस्ट ऑफ कॅपिटल जर कमी असेल, कारण तिथं काय आहे आपल्याला टॅक्समध्ये डिडक्शन मिळतं, मग डिबेंचर्स जास्त इश्यू करायचे. हा सगळा अभ्यास त्याला करावा लागतो. त्याला त्याची काळजीपूर्वक आखणी करावी लागते आणि मग त्याला पिरियॉडिकल रिपोर्ट्स तयार करावे लागतात. टॉप मॅनेजमेंटची प्रायर परमिशन घ्यावी लागते आणि मग एक सिस्टमॅटिक प्रोसिजर त्याला फॉलो करावी लागते. आणि मग काय आहे की त्याचं जे काय आहे, ही जी प्रोसेस आहे ती तिथे संपते. लक्षात आलं. म्हणजे आत्ताच्या ह्या लेक्चरला आपण काय पाहिलं, टाईप्स ऑफ कॅपिटल बजेटिंग डिसिजन. कोणते 4 टाईप पाहिले, रिप्लेसमेंट, एक्सपान्शन, डायव्हर्सिफिकेशन अँड अदर प्रोजेक्ट्स. Then we discuss about the capital budgeting
process. So capital budgeting process involved into or divided into 4 parts, that is project generation, then project evaluation, project selection and project इव्हॅल्युएशन. एक मिनिट हा, इथं चौथं जे आहे तर या पद्धतीने आपण डिस्कस केलेलं आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण फॅक्टर्स इन्फ्लुएन्सिंग कॅपिटल बजेटिंग डिसिजन हे आपण डिस्कस करणार आहोत. ओके, बाय बाय.